नमस्कार, मी कोमल आणि आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू झालेला आहे. मिस्टर पण आलेले आहेत सुट्टीसाठी, तर आम्ही दोघं आता देवळाकडे चाललेलो आहे. देवळाकडे हरिपाठ चालू आहे. आता फुल 8 दिवस हरींचा गजर आमच्या गावामध्ये चालू आहे. भजन, हरिपाठ, कीर्तन, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. 4 वाजता हरिपाठ चालू असतो, त्यामुळे इथं 4 ते 6:30 वाजेपर्यंत हरिपाठ असतो आणि संध्याकाळी 9 ते रात्री 12 वाजेपर्यंत कीर्तन असतं आणि त्यानंतर रात्रभर भजन असते. काकड घेऊनच मग लोक घरी येतात. असे आमच्या आता 8 दिवस गावकऱ्यांची दिनचर्या चालू झालेली आहे. समोर हरिपाठ चालू आहे आणि इथं माझ्या मुलीची बघा ती मस्ती चालू आहे. हरिपाठ ऐकून मग घरी आलो आणि ह्यांनी 2 दिवसच सुट्टी आहे, त्यामुळे पॅकिंग करायलात आणि सगळे कपडे वेस्ट करून टाकल्यात. ही आमचीच घरची केळी आहे, त्यामुळे मस्तपैकी एन्जॉय करत आहे. मग काय आवरून घरातलं सगळं आम्ही गेलो दुकानला तिघं पण, आणि इथं या दोघांची मस्ती चालू होती. त्यात माझं कस्टमर द्यायचं काम चालू होतं. मी आहे ना. 9 वाजता दुकान बंद करून जेवून खाऊन आम्ही आता चाललोय भजनाला. हे बघा लाईटिंगवर इतकं सुंदर केलेलं. आमचं गाव जरी छोटं असलं तरी आनंद किंवा कोणता कार्यक्रम करायचा असेल तर त्यासाठी आमचं गाव सगळ्यात मोठं आहे. आता इथं कीर्तन चालू आहे. मग अशा आलो होतो तेव्हा पाया पडलो नव्हतो, त्यामुळे आता देवळात आलो आणि आमची जी केळी होती पिकलेली ती आम्ही थोडी देवाला आणली. इथं यांनी ती केळी देत आहेत. देवाच्या पाया पडतो आणि माणूस म्हटला की माणसाच्या इच्छा असणार तशा माझ्या पण आहेत, त्या आम्ही पांडुरंगाकडे मागून घेतल्या. कारण आमचा पांडुरंग आहे, नवसाला पावतो. आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आणि इथे पंचकृतीतील जेवढ्याही दिंड्या येतील त्यांच्यासाठी इथं जेवण ठेवलेलं आहे. 8 दिवस सगळं भक्तिमय वातावरण गावात आहे. मग काय इथं पाया पडले, थोडंसं कीर्तन ऐकलं. तसं आमच्या गावामध्ये आता अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, तसंच आसपासच्या भागामध्ये सुद्धा चालू आहे. कुणाकुणाच्या गावामध्ये आता अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.